जबरदस्तीची लग्नगाठ भाग 5. शारदा म्हणाली, काय ग, लपून छपून घरच्यांना फोन करतेस हा? तुला काय वाटलं आम्हाला कळणार नाही? शारदा मिहिकांचा दंड पकडून तिला वर ओढत होती. मंगला, ए मंगला, ये बाहेर. मंगला काकीला हाक मारत तिने मिहिकाचा हात मागे करून मुरगाडला. मंगला काकी किचनमधून बाहेर आल्या. साहेबराव म्हणाले, काय ग, तुला या घरात काम करायला ठेवलेली आहे. खायला प्यायला आमच्या घरात. आम्ही घातलेल्या तुकड्यांवर जगलीस. पगार आमच्याकडून घेतेस आणि आता हिची हुजुरीच करते. हिने तुला हिच्या घरी फोन करायला सांगितला आणि तू पण केलास. काय काय सांगितलंस आमच्याबद्दल? हा, मारतो झोडतो हे सांगितलं असशील ना तू? साहेबराव मंगला काकीला तावातावाने बोलून म्हणाले. मंगला काकी घाबरल्या. मोहित म्हणाला, आता तू या घरात काम करू शकणार नाही. तुझा काय तो हिशोब घे आणि निघायचं. चल. मोहित बोटाने चुटकी वाजत म्हणाला, आता तर तुला फक्त धमकी देऊन सोडतोय आम्ही, पण जर पुन्हा या घराच्या आसपास जरी दिसलीस ना, तर तुला चांगलंच माहिती आहे की आम्ही काय करू शकतो म्हणून. मोहित मंगला काकीला रागाने एक बोट दाखवून मान हलवून धमकावून म्हणाला. मंगला म्हणाली, नाही साहेब, मला माफ करा. माझी पोरं उघड्यावर येतील. तुमचा आसरा आहे ना हो. नका काढू मला कामांवरून. मंगला काकी त्यांच्या पुढं डोकं ठेवून रडत म्हणाल्या. साहेबराव म्हणाले, आता निघतेस का इथून, का येऊ माझ्या खरा अवताराला? साहेबराव कडक शब्दात म्हणाल्या. मंगला काकीला काहीही करून नोकरी सोडायची नव्हती. म्हणून मोहित, शारदा आणि साहेबरावांच्या धमक्या ऐकून पण त्या तेथेच गुडघ्यांवर बसून त्यांची क्षमा मागत होत्या. त्यांचं ते रडणं बघून मिहिकाला फार वाईट वाटत होतं. माझ्यामुळं आज मंगला काकीला हा त्रास होतोय. मी जर त्यांना तो नंबर नसता दिला तर आज ही परिस्थिती नसती आली. साहेबराव, मंगला काकींच्या रडण्याने त्रास होऊ लागला होता. बाहेर काढाले हिला. माझे कान दुखायला लागलेले आहेत. डाव्या कानात करंगडी फिरवत सोप्यांवर बसले आणि पुन्हा गरजले. मंगला, आता निघ इथून. बऱ्याने सांगतोय. तरी मंगला काकी तेथेच. साहेबरावांच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि ते वैतागून मंगला काकीच्या अंगावर धावून गेले आणि तिच्यावर लाथ उगारली. काकी, मिहिकाला अचानक जाग झाली. थरकून घाम फुटला. आजूबाजूला बघितलं तर ती तिच्या रूममध्येच होती. मोहित बेडवर झोपलेला होता. म्हणजे हे स्वप्न होतं. बाजूला ठेवलेल्या पाण्याच्या जगमधून पाणी गटागटा प्यायली. पाणी पिल्यावर मिहिकाला जरा सावध झाल्यासारखं वाटलं होतं. मिहिका म्हणाली, मी त्यांना फोन करायला सांगून मोठी चूक केली का? जर घरात कोणाला कळालं तर? याचा मी विचारच नव्हता केला. हात जोडून वरती बघत, देवा कृपा कर. यावेळी तरी मला साथ दे. आतापर्यंत खूप सहन केलं. या नरकातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग दिसतोय. तो नको बंद करू आता. माझ्या मनात असलेली भीती खरी नको ठरू दे. असं म्हणून लादीवर अंथरलेली चादर सरळ करत उशींवर डोकं ठेवून झोपण्याचा प्रयत्न करू लागली. पण डोळ्यातले अश्रू काही थांबत नव्हते. मिहिका, कुठे आहेस? मिहिका. बेडरूममध्ये कपड्यांची घडी करत असलेल्या मिहिकांच्या कानावर कोणाची तरी हाक येऊ लागली. आवाज ओळखीचा वाटला. मिहिकांच्या चेहऱ्यांवरचे भाव बदलले. आनंदाची छटा चेहऱ्यांवर आली. नंदकिशोर काका. होय, नंदकिशोर काका. माझे काका काकी मला न्यायला आलेत. मिहिका हातातले कपडे बेडवर टाकून झपाझपा पावलं टाकत खाली येऊ लागली. कोण तुम्ही आणि आमच्या सुनेला का हाक मारताय? साहेबराव पुढे येऊन विचारू लागले. नंदकिशोर म्हणाले, मी नंदकिशोर आणि ह्या माझ्या पत्नी रत्नमाला. आम्ही मिहिकांचे काका काकू आहोत. आम्हाला मिहिकाला भेटायचं आहे. आम्ही तिला घेऊन जायला आलेलो आहोत. कुठे आहे ती? बोलवा तिला. मिहिका. मिहिका. मिहिकाने सांगितल्याप्रमाणे मंगला काकीने त्यांचं काम चोख पार पाडलेलंच होतं. कोणाला खबर न लागता त्यांना मिहिकाची मैत्रीण राधाला फोन करून मिहिकाची सगळी हकीकत सांगायचीच होती. त्यांना माहीत होतं, जर यातलं काहीही कुलकर्णी कुटुंबाला कळालं तर मिहिका आणि त्या स्वतः खूप मोठ्या अडचणीत सापडतील. म्हणून त्यांनी सावध पद्धतीने राधाला फोन करून मिहिकाची सासरी होणारी पिळवणूक, तिचा मार्ग मिहिकाच्या काका काकींपर्यंत पोचवलेला होता.
म्हणूनच आज मिहिकाचे काका काकी मिहिकांच्या सासरी हजर झालेले होते. जेव्हापासून नंदकिशोर आणि रत्नमाला मिहिकांबद्दल कळाले होते तेव्हापासून ते फार अस्वस्थ झालेले होते. स्वतःच्या बहिणींचा, जगन्नाथ आणि त्यांची पत्नी सगळ्यांचा खूप राग येत होता त्यांना. मिहिकाच्या सासरच्या लोकांना तर कारागृहात टाकावं असं त्यांना वाटत होतं. कधी एकदाचं मिहिकाला त्या नरकातून सोडवतं असं त्यांना झालेलं होतं. आज ते तिला घेऊन जाण्यासाठी चाललेले होते. मिहिका पायऱ्या उतरून काहीशी धावतच खाली आली. काका काकी मिहिकाने त्यांना हाक मारली आणि रडत जाऊन रत्नमालाला बिलकली. आलात तुम्ही? मला न्यायला आलात ना? मिहिकाचे अश्रू थांबता थांबत नव्हते. तिला असं रडताना बघून नंदकिशोर आणि रत्नमाला पण हळवे झाले. किचनमध्ये बघणाऱ्या मंगला काकींना पण अश्रू आवरत नव्हते. मिहिका म्हणाली, मला इथून घेऊन चला ना काका, मला इथं राहायचं नाही आहे, मी नाही राहू शकत इथे. मिहिका रडत रडत दोघांना सांगू लागली. नंदकिशोर म्हणाले, मिहिका ही काय व्यवस्था करून ठेवली तुझी? नंदकिशोर मिहिकाच्या चेहऱ्यांवर शरीरांवर झालेली जखम बघून म्हणाला. साहेबराव त्यांच्याकडे बघून, अहो कुलकर्णी साहेब, तुम्ही तुमच्या घरात सून आणली होती की काम करण्यासाठी आणि मार खाण्यासाठी गाढव नाही. अहो बघा तिच्याकडे जरा, काय हालत करून ठेवली तुम्ही तिची. यासाठी तुमच्या मुलाला लग्नासाठी मुलगी हवी होती का? अहो जरा तरी तिच्यावर दया दाखवायचीच ना. आणि तुम्ही शारदाकडे बघून, तुम्ही एक स्त्री आहात ना, एका दुसऱ्या स्त्रीवर अत्याचार करताना तुम्हाला काहीच नाही वाटलं का? मोहित, अरे तू तर नवरा आहे ना तिचा, एवढं काय केलं होतं रे तिने, जी तुम्ही तिला अशी वागणूक देत होता? आता मिहिका इथे राहणार नाही आहे, चल मिहिका. नंदकिशोर मिहिकांच्या दोन्ही खांद्याला पकडून म्हणाला. मोहित म्हणाला, ओ तुम्ही तिला माझ्या मर्जीशिवाय घेऊन जाऊ शकत नाही. मी तिचा नवरा आहे. माझ्या बायकोला या दरवाजाच्या बाहेर घेऊन पडलात ना तर खूप महागात पडेल तुम्हाला. लक्षात ठेवा, आलात त्या पावलाने मागे फिरायचं, परत इकडे यायचं नाव सुद्धा काढायचं नाही. निघा चला आता. मोहित नंदकिशोरला बोट दाखवत म्हणाला. मिहिका नंदकिशोरकडे भरल्या डोळ्यांनी आशेने बघू लागली. तिला कुठेतरी वाटलं की काका मोहितच्या धमकीला घाबरून निघून गेले तर, म्हणून तिने लगेच नंदकिशोरचा हात पकडला. नंदकिशोरला त्याच्या मनगटांवर मिहिकांच्या हातांची पकड घट्ट झालेली जाणवली. त्याने डोळ्यानेच तिला शाश्वती केली आणि मिहिकाला म्हणाला. नंदकिशोर म्हणाले, कोणाला मागात पडेल ना ते दाखवते तुम्हाला. इथे यायच्या आधी तुमच्या नावाची NSC करून आलो आहोत आम्ही. आणि तसंही हे मारल्याची वळ आणि स्वतः मिहिकाची जुबानी मुळे तुम्ही कौटुंबिक हिंसाचारांच्या आरोपाखाली खडी फोडायला जाल, लक्षात ठेवा. नंदकिशोर ऐकून तिघेही जागच्या जागी थांबले. चल मिहिका, रत्नमाला म्हणाली. चल. नंदकिशोर म्हणाला आणि रत्नमालाला घेऊन त्या वाड्यातून बाहेर पडला. गाडीत बसण्याआधी मिहिका एकदा मागे वळून मंगला काकीकडे बघितलं. मंगला काकी किचनच्या खिडकीतून मिहिकाला जाताना बघत होत्या. मिहिकाने त्यांना हात जोडले. डोळ्यातील अश्रू आणि जोडलेल्या हातांवरून मंगला काकींनी तिला धन्यवाद म्हणत होती. आज त्यांच्यामुळं ती त्या घरातून बाहेर पडत होती. मंगला काकीने देखील दोन्ही हात वर करून तिला खूप सारे आशीर्वाद दिले. मिहिका गाडीत बसली. मागे वळून तिने एकदाही पाहिलेलं नाही. नंदकिशोर म्हणाले, मिहिका बस इथे. नंदकिशोर आणि रत्नमाला मिहिकाला घेऊन त्यांच्या घरी आले, जिथे ते त्यांच्या 2 मुलीसोबत राहत होते. मिहिका ताई, तू आमच्या इथे आलीस का? सोनू नंदकिशोर आणि रत्नमालाची धाकटी मुलगी मिहिकाला मिठी मारत म्हणाली होती. आजपासून मिहिका ताई आपल्या सोबतच राहील, रत्नमाला सोनूला म्हणाली. मिहिका म्हणाली, काकी चू कुठे आहे ग? दिसत नाही कुठे? मिहिका घरात इकडं तिकडं बघत म्हणाली. रत्नमाला म्हणाली, अगं चूची 12वी झाली, पुढं तिला इंजिनिअरिंग करायची होती, म्हणून मग तिला गुवाहाटीला पाठवलेलं आहे. तिकडं खूप छान कॉलेज आहेत ना, म्हणून मग तिलाही तिकडं जायचंच होतं, मग पाठवलं तिकडंच हॉस्टेलमध्ये असते. नंदकिशोर म्हणाले, मिहिका तू आतल्या चू आणि सोनूच्या रूममध्ये जाऊन आराम कर. रत्नमाला हिला जरा काहीतरी खायला दे. उद्या सकाळी हिला
घेऊन डॉक्टरकडे जायचं आहे. मिहिकाच्या खांद्यांवर हात ठेवत म्हणाले. ठीक आहे ना? नंदकिशोर मिहिकांकडे बघून म्हणाले. तिने फक्त मान डोलावली. मिहिका, चल तुला दाखवते सोनूची रूम. जरा वेळ आराम कर. रत्नमाला मिहिकाला त्या रूममध्ये घेऊन गेली. नंदकिशोर म्हणाले, आपल्याला डॉक्टरकडे जाऊन सगळे रिपोर्ट काढून पुरावे जमा करावे लागतील, म्हणजे मिहिकाला लगेच सोर चिठ्ठी मिळेल. जर उशीर केला तर प्रॉब्लेम होतीलच. तिला तिकडं खूप मारहाण होते एवढंच आपल्याला माहीत आहे, पण अजून काही असेल तर तेही आपल्याला माहिती करून घ्यावं लागेल. माझा एक मित्र आहे, त्याची वाईफ ॲडव्होकेट आहे. तिच्या मदतीने एखादा चांगला वकील आपण बघूया. रात्री जेवण झाल्यावर नंदकिशोर आणि रत्नमाला त्यांच्या रूममध्ये मिहिकाला त्या बंधनातून कसं सोडवता येईल याचा विचार करत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी नंदकिशोर आणि रत्नमाला मिहिकाला घेऊन एका चांगल्या डॉक्टरकडे घेऊन गेले. डॉक्टरांच्या केबिनमधून बाहेर येऊन नंदकिशोर आणि रत्नमालाने मिहिकाला एका खुर्चीवर बसवलं आणि स्वतः दोघं पुन्हा डॉक्टरच्या केबिनमध्ये आले. नंदकिशोर म्हणाले, डॉक्टर, काही प्रॉब्लेम वगैरे तर नाही ना? नंदकिशोरने डॉक्टरला विचारलं. या बसा, सांगतो. डॉक्टर म्हणाले. दोघे डॉक्टरांच्या समोरच्या खुर्चीवर बसलेले होते. डॉक्टर म्हणाले, तिला शरीरावर खूप इंजुरीज आहेत. आता मी फक्त बाहेरून चेकअप केलेले आहे, पण आतून काही सिरियसली असेल तर हे जे काही रिपोर्ट्स काढायला सांगितलेले आहेत त्यावरून कळेलच तुम्हाला. उद्या संध्याकाळपर्यंत रिपोर्ट्स येतील, तेव्हाच बाकी आपण सांगू शकू. डॉक्टर म्हणाले. तसं नंदकिशोर आणि रत्नमाला एकमेकांकडे बघू लागले. ठीक आहे, आम्ही उद्या येतो, पण तुम्हाला काय वाटत आहे? काही काळजीचं कारण असू शकतं का? रत्नमाला डॉक्टरांना विचारू लागली. सॉरी, पण आता माझं काहीही सांगणं चुकीचंच आहे, डॉक्टर रत्नमालाला समजावत म्हणाले. ठीक आहे डॉक्टर, आम्ही उद्या येऊ, नंदकिशोर म्हणाले आणि रत्नमालाला घेऊन बाहेर आले. रत्नमाला म्हणाली, चल मिहिका, आपल्याला निघायलाच हवं. सोनू पण आता कॉलेजमधून येईलच. तिला पण भूक लागलेली असेल, मग आपण अख्खं घर डोक्यावर घेईल ती. पण बनवलेलं स्वतःच्या हाताने घेणार नाही. सगळे याचे लाड आहेत. रत्नमाला मिहिकाच्या चेहऱ्यांवरचे काळजीचे भाव बघून समजून गेली की मिहिकाला नक्कीच डॉक्टर काय बोलले असतील याचा विचार करत असणार, म्हणून तिला थोडं बरं वाटावं म्हणून रत्नमाला सोनूबद्दल बोलून तिचं मन वळवण्याचा प्रयत्न करत होती. हॉस्पिटलच्या बाहेर आल्यावर तिघे रिक्षांसाठी वाट बघू लागले. रस्त्यांवर फारशी गर्दी नव्हती. तेवढ्यातच समोरून एक भरधाव ट्रक येताना दिसला. कदाचित त्याचा ब्रेकअप फेल झालेला असावा, कारण आत असलेला ड्रायव्हर ज्या प्रकारे चालवत होता त्यावरून तो ट्रक सांभाळण्याचा प्रयत्न करत होता, पण ट्रक त्याच्या हाताबाहेर गेलेला होता. तितक्यातच रस्त्यावर एक लहान 4-5 वर्षांची मुलगी हातात फुगा घेऊन आली. त्या मुलीचं लक्ष आकाशात उडत असणाऱ्या फुग्यांकडेच होतं. जाणतेपणी ती रस्त्यांच्या मधोमध आली होती आणि आता तो ट्रक तिच्याकडे फुल स्पीडने येत होता. मिहिकाचं अचानक त्या ट्रककडे लक्ष गेलं आणि तिने समोर बघितलं. ती मुलगी त्या ट्रकच्या वाटेतच होती. मिहिकाला काही सुचलं नाही. ती रत्नमाला आणि नंदकिशोरला तिथे सोडून त्या मुलीकडे धावली. तिने लगेच त्या मुलीला उचलून घेतलं आणि बाजूला झाली. ती बाजूला होताच ट्रक त्यांच्या एकदम बाजूने गेला आणि समोरच्या असणाऱ्या हॉस्पिटलच्या भिंतीला जाऊन आपटला. ट्रक आपटल्या आधीच ड्रायव्हरने रस्त्याच्या बाजूला ठेवलेल्या हॉस्पिटलच्या बाहेर फेकल्या जाणाऱ्या गाड्यांवर उडी मारली. सगळे लोक मिहिकाभोवती जमले. रत्नमाला आणि नंदकिशोर पण धावत मिहिकाजवळ आलेले होते. त्या लहान मुलीची आजी धावत तिच्या जवळ आली. खुशी, तू ठीक तर आहेस ना बाळा? त्या मुलीच्या आजीने लगेच मिहिकाकडून त्या लहान मुलीला घेतलं आणि तिच्या चेहऱ्यांवर चुंबन घेऊ लागली. आजी, पापू नको घेऊ ना, ती लहान मुलगी खुशी तिच्या आजीला म्हणाली. खुशीला आता काय झालं काहीच कळत नव्हतं. आजीने तिला खाली ठेवलं आणि मिहिकाकडे बघू लागली. खरंच तुझे आभार कसं मानू कळत नाही बाळा. तू आज माझ्या खुशीला वाचून माझ्यावर आणि माझ्या मुलांवर खूप उपकार केलेत. मिहिका, तू ठीक आहेस ना? नंदकिशोर आणि रत्नमालाने पुन्हा एकदा मिहिकाला विचारलं. मिहिकाने फक्त मान डोलावली. मिहिकाने त्या लहान मुलीकडे बघितलं आणि हसून खाली
गुडघ्यांवर बसली. खुशीच्या हनुवटीला हात लावून म्हणाली, बाळा, असं आजीचा हात सोडून कुठं जायचं नसतं. तुझं नाव काय आहे? खुशी गोड हसत म्हणाली. खुशी, तुझं नाव काय? माझं नाव मिहिका. मिहिका खुशीचे केस तिच्या कानामागे करत म्हणाली. मिहिका, मस्त आहे हा तुझं नाव. खुशी हेअर बँड सरळ करत म्हणाली. आजी म्हणाली, मिहिका, तुझे खरंच खूप उपकार झालेत. मिहिकाने वर आजीकडे बघितलं. आम्ही येथेच जवळच राहतो. चला ना आमच्या घरी. खुशीला देखील खूप आवडेल. खुशीची आजी मिहिका, रत्नमाला आणि नंदकिशोर म्हणाला. मिहिका उभी राहून म्हणाली, नाही आजी, आज नको. आम्ही पुन्हा केव्हा तरी येऊ तुमच्या घरी. माझी बहीण आता शाळेतून घरी येईल. तिला पण खूप भूक लागलेली असेल. रत्नमाला आणि नंदकिशोरकडे बघत म्हणाली. आमच्या लवकरच घरी जाणं गरजेचं आहे. खुशी म्हणाली, पण तू नेक्स्ट टाइम येणार ना आमच्याकडे? मी तुला माझी चिव दाखवेल. छोटी खुशी मिहिकांच्या साडींचा पदर पकडून म्हणाली. मिहिकाला कळालं नाही खुशी काय म्हणाली ते. चिनू. चिनू कोण? चिनू माझी डॉल. ती पण ना तुझ्यासारखीच असते. खुशी म्हणाली, पुढच्या वेळी नक्की येईल तुझ्या चिनूला भेटायला. मिहिकाने खुशीला उचलून तिचं नाक ओढत म्हणाली. मिहिका, चला निघूया का? रत्नमाला मिहिकाला म्हणाली. हो. मिहिकाने खुशीला खाली ठेवलं आणि तिला आणि आजीला ताटा करून तिघे रिक्षात बसून निघून गेले. चांगली होती पोरगी, आजी स्वतःशीच म्हणाली आणि खुशीचा हात पकडून जाऊ लागली. खुशीने एकदा मागे वळून त्या जाणाऱ्या रिक्षांकडे बघून हसली. नंदकिशोर म्हणाले, मिहिका, उद्या आपण एका वकिलांकडे जाणार आहोत. माझ्या ओळखीचाच आहेत. त्यांनीच सांगितलेलं आहे त्या वकिलांबद्दल. खूप चांगले आहेत ते. आपल्याला खूप मदत करतील ते. पण तू त्यांना आजपर्यंत तुझ्यासोबत काय काय घडलं, त्या लोकांनी तुला कशा प्रकारे त्रास दिला, ते सगळं अगदी खरं खरं सांगावं लागेल. तरच ते आपल्याला मदत करू शकतील. तू तयार आहेस ना? नंदकिशोर, रत्नमाला आणि मिहिका रात्री जेवण आटोपल्यावर बाल्कनीमध्ये बसलेले असताना नंदकिशोर मिहिकाला पूर्ण माहिती देत होता, जेणेकरून ती उद्या वकिलांसमोर न घाबरता सगळं रीतसर सांगू शकेल. होय काका, मी तयार आहे. मिहिका रत्नमाला आणि नंदकिशोरकडे बघून म्हणाली. नंदकिशोर, रत्नमाला आणि मिहिका तिघे सकाळी वकिलांच्या ऑफिसमध्ये आले. प्रशस्त ऑफिस होतं. प्रवेश करतानाच एक बाई बसलेली दिसली. नंदकिशोरने पुढे येऊन त्या बाईला काहीतरी विचारलं. त्या बाईने पण काहीतरी सांगितलं. तसं नंदकिशोरने दोघींना बाजूला असणाऱ्या सोप्यांवर बसायला सांगितलं. काय हो, काय झालं? काय म्हणाली ती रिसेप्शन नीट? रत्नमालाने सोप्यांवर बसत नंदकिशोरला विचारलं. अगं, त्या वकिलांची आत केबिनमध्ये एक मीटिंग चालू आहे. ती झाली की जाऊया आपण आत. नंदकिशोर मोबाईल हातात घेत म्हणाला. विलास दुबे नावाची पाटी दरवाज्यांवर दिसली आणि खाली त्यांची डिग्री लिहिलेली होती. मिहिकाने ती वाचली, पण डिग्री नक्की काय ते तिला कळालं नव्हतं. फक्त नाव तेवढं वाचता आलं, कारण ते मराठीत आणि इंग्रजी दोन्ही भाषेत लिहिलेलं होतं. थोड्या वेळाने एक वयस्कर पुरुष आणि त्यांच्यासोबत एक तरुणी त्यांच्या केबिनमधून बाहेर आले आणि बाजूला असणाऱ्या दुसऱ्या सोप्यांवर ते दोघे बसले. ती तरुणी फारच मॉडर्न वाटत होती. मिहिकाला आधी वाटलं की ती त्या वयस्कर पुरुषांची मुलगी असावी, पण रिसेप्शन नीटवर असलेल्या त्या बाईने काही कारणासाठी त्यांना मिस्टर आणि मिसेस संबोधून केले. तेव्हा मिहिकाला थोडा नवलच वाटलं, कारण अशा पद्धतीला जोडपं तिने कधीच पाहिलेलं नव्हतं. प्रत्येकाची आपली आवड निवड असते. थोड्या वेळाने रिसेप्शन नीटने नंदकिशोरला आत जाण्यासाठी सांगितलं. तसे तिघे आत जाऊ लागले. नंदकिशोरने दरवाजांवर लॉक केलं. आतून एक धारदस्त आवाज आला, कमीन. मिहिका जरा दचकली आणि दरवाजातच उभी राहिली, पण नंदकिशोर आणि रत्नमाला दरवाजा उडून आत आले. हॅलो मिस्टर दुबे, आय एम नंदकिशोर अँड सी इज माय वाईफ रत्नमाला. नंदकिशोरने वकीलसमोर उजवा हात केला. त्याबरोबर विश्वास दुबेने बी देखील उभं राहून हात पुढं केला. प्लीज हॅड सीट. विलासने त्यांना बसायला सांगून तोही त्यांच्या चेअरवर बसला. विलास म्हणाले, तुमच्याबद्दल मोहिनी मॅडमने मला सांगितलेच होतं. बोला, काय मदत करू शकतो आपली?
विलासने पाठीमागे चेअरला टेकून उजवा पाय डाव्या पायाच्या गुडघ्यांवर ठेवला. एक हात त्यांच्या समोर असलेल्या टेबलवर आणि दुसरा हात त्यांचा चेअरवर ठेवत म्हणाला, ही माझी नंदकिशोरने मिहिकाची ओळख करून देण्यासाठी हात मागे करत बघितलं तर मागे मिहिका नव्हती. रत्नमालाने देखील मागे बघितलं. विलासने देखील त्यांच्या मागे बघितलं. अरे ही राहिली कुठं? नंदकिशोर रत्नमालाला म्हणाली, थांब मी बघते. रत्नमालाने नंदकिशोरला एका हाताने थांबवत म्हणाली आणि केबिनच्या बाहेर आली. बघते तर मिहिका दरवाजाच्या बाहेर उभी दिसली. अगं काय झालं? चाल ना आत, घाबरू नकोच. चल, आम्ही आहोत ना, रत्नमाला मिहिकाला समजावत म्हणाली. मिहिका खूप भीती वाटत होती तिला, कारण यापूर्वी कधीच ती अशा ऑफिसमध्ये आणि अशा कोणत्या वकिलांच्या संपर्कात कधीच आलेली नव्हती. रत्नमाला तिला धीर देत आत घेऊन आली. नंदकिशोर आणि विलास मिहिकांच्या केसबद्दल बोलत होते. मिहिका आत प्रवेश करताच विलासची नजर तिच्यावर पडली. तो सरळ बोलला. नजर वर करून तिने समोर पाहिलेच नाही. आधी सरळ कमरेच्या खाली असणारे केस, छोटासा भांग पाडून एक सेल सर वेणी बांधलेले, सळ पातळ बांधा, छोटीशी अशक्त वाटत, पण चेहऱ्यांवर एक आत्मविश्वास होता. आयुष्य पुन्हा नव्याने सुरू करण्याच्या विलासने एकदा बघून नंदकिशोरकडे बघितलं. ॲडव्होकेट विलास, ही माझी पुतणी मिहिका. हिच्या डिवोर्ससाठी आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत. बस मिहिका इथे. नंदकिशोर मिहिकाला बसायला चेअर देत म्हणाले. विलासने फक्त मान हलवली. रत्नमाला देखील बाजूला असणाऱ्या सोफ्यांवर बसले. विलास म्हणाला, हॅलो मिहिका. सगळ्यात आधी रिलॅक्स व्हा. पोलीस आणि वकील दोघांना बघून काही लोक घाबरतात, पण प्लीज तुम्ही रिलॅक्स राहा. बी कम्फर्टेबल. रिसेप्शनवर कॉल करून, तन्वी 4 कॉफी. मला तुमची पूर्ण डिटेल या पेपरवर लिहून द्या, म्हणजे नाव, गाव, पत्ता आणि ज्या लोकांविरुद्ध आपल्याला नोटीस पाठवायची आहे त्यांचं देखील पूर्ण नाव, गाव, पत्ता सगळं लिहा, म्हणजे समोरच्याला नोटीस पाठवताना या गोष्टीत काही चुका व्हायला नको म्हणून. आणि मला सगळं काही अगदी सुरुवातपासून काहीही न लपवता सांगा. अगदी तुमचं लग्न कसं ठरलं, एव्हरीथिंग सांगा. विलास मिहिकाची मनस्थिती समजून तिला कळेल आणि न घाबरता ती सगळ्या गोष्टी सांगू शकेल अशा प्रकारे बोलत होता. सर कॉफी. यस कम. पिऊन कॉफी घेऊन आला. पिऊन कॉफी ठेवून निघून गेला. मिहिकाने एकदा नंदकिशोरकडे बघितलं. नंदकिशोरने तिला डोळ्यांनी शाश्वती दिली आणि तिच्या पाठींवर थोपटून न घाबरता सगळं सांग, मी तुझ्या पाठीशी आहे असं दर्शवलं. मिहिकाने काही क्षण डोळे बंद केले, जणू स्वतःला धीर देत स्वतःचा आत्मविश्वास जागा करत होती. डोळे उघडले. नंदकिशोर आणि रत्नमाला आणि विलास तिच्याकडे बघत होते. मिहिकाने बोलायला सुरुवात केली. अगदी तिचे काका काकीने कसं मागणी आणली पासून सांगू लागली. जसं जसं ती सांगत होती, नंदकिशोर आणि रत्नमाला अवाक होऊन ऐकत होते, कारण जगन्नाथ आणि सुनीताचा मिहिकाच्या लग्नामागे काय हेतू होता हेच त्यांना माहिती नव्हतं. मिहिकानंतर घरातल्यांचं तिच्याशी वागणं, मोहितचं वागणं, त्याने दिलेला मानसिक त्रास सगळं सांगितलं. शारीरिक त्रासांबद्दल सांगताना तिला कसं तरी वाटत होतं, कारण स्वतःच्या काकांसमोर आणि एका पुरुषांसमोर आपल्यावर झालेल्या अनुष्मास अत्याचारांवर सांगणं तिला अवघड जात होतं. डोळ्यातून निरंतर अश्रुधारा वाहत होत्या. रत्नमाराने पुढे येऊन तिला कवटाळलं, जेव्हा कुठे तिला जरा बरं वाटलं. मिहिका थोडं पाणी पिली. रत्नमालाने तिला पाणी पाजलं. पाणी पिऊन मिहिका जरा शांत झाली. मग पुढे म्हणाली, माझ्यावर कोणत्या तरी वाईट शक्तींचा प्रभाव आहे म्हणून मुलं होत नाही असं म्हणून भगवंतांकडे घेऊन जाऊन तिकडे एखाद्या जनावराला मारावं तसं मारलेलं गेलं. या त्रासातून मला निघावंसं होतं, कारण कुठेतरी मी वाचत होती. अत्याचार करण्यापेक्षा अत्याचार सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो. म्हणून मी माझ्या मैत्रिणीच्या मदतीने नंदकिशोर काका आणि रत्नमाला काकीला मला या त्रासातून बाहेर काढण्यासाठी मदत मागितली, कारण हे दोघेच माझ्यासाठी धावून येतील असं मला वाटत होते. बाकी कोणाकडून मला काहीच अपेक्षा नव्हती. मिहिकाने मान खाली घातली आणि रुमालाने अश्रू पुसू लागली. नंदकिशोरला तर कुलकर्णी कुटुंबाचा प्रचंड राग आलेला होता.
खुर्चीवर ठेवलेल्या हातांची मुठी आवडत होत्या, पण स्वतःवर संयम ठेवून होता. विलासला देखील खूप वाईट वाटलं, पण अशा केसेस खूप साऱ्या त्याने पाहिलेल्या होत्या, हाताळलेल्या होत्या. पण मिहिकाच्या बाबतीत एक गोष्ट होती ती जी त्याला आवडलेली होती, आणि ती म्हणजे तिच्यावर एवढे अत्याचार होऊन तिने जगण्याची आशा नाही सोडली आणि या त्रासातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न केले. नाहीतर बहुतेक मुली हेच आपलं नशीब समजून त्रासाचंच आपलं आयुष्य काढत जगतात, किंवा काही मुली तर त्रासांच्या उद्रेक होऊन स्वतःला संपवून टाकतात. विलास म्हणाला, नंदकिशोर साहेब यांचं मेडिकल चेकअप करून घ्यावं लागेल, कारण तोच एक भक्कम पुरावा असेल आपल्याकडे. विलास नंदकिशोरला म्हणाला. नंदकिशोर म्हणाला, हो वकील साहेब, मला याची जाणीव होती, म्हणूनच कालच एका सरकारी हॉस्पिटलमध्ये मिहिकाचं चेकअप करून घेतलेलं आहे. त्याचे रिपोर्ट आज संध्याकाळपर्यंत येतीलच. ते आले की लगेच तुम्हाला आणून देतो मी. विलास म्हणाला, ग्रेट. मी आजच कुलकर्णी फॅमिलीला पाठवायला नोटीस तयार करतो. उद्यापर्यंत त्यांना ती भेटेलच. आणि एक मिहिका, त्यांना नोटीस मिळाल्यानंतर ते कदाचित तुला भेटून तुला आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न करतीलच, पण तुला तुझ्या निर्णयावर ठाम राहणं गरजेचंच आहे. त्यामुळं तुझा हा डिवोर्स घेण्याचा निर्णय पक्का आहे ना, हे माहीत असणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. विलास मिहिकाला म्हणाला. मिहिका म्हणाली, हो, मी या डिवोर्ससाठी पूर्णपणे तयार आहे. मिहिका ठामपणे म्हणाली. मिहिका, नंदकिशोर आणि रत्नमाला वकिलांकडून घरी निघाले. घरी आल्यावर रत्नमालाने तिला पाणी दिलं. नंदकिशोर सोफ्यामागे डोकं टेकून डोळे बंद करून बसून राहिलेले होते. त्यांच्या डोक्यात मिहिकाने वकिलांसमोर सांगितलेलं सगळं फिरत होतं. अचानक बंद डोळ्यातून एक अश्रू गालांवर आला. मिहिकाचं लक्ष नंदकिशोरच्या अश्रूंवर गेलं. ती उठून नंदकिशोरच्या शेजारी जाऊन बसली आणि त्यांच्या मांडीवर डोकं ठेवलं. आपल्या मांडीवर भार पडताच नंदकिशोरने डोळे उघडले. मिहिका देखील रडत होती. किचनमधून रत्नमाला हे सगळं बघत होती. तिलाही फार वाईट वाटून डोळ्यात अश्रू जमा झालेले होते. एवढं सगळं तुझ्यासोबत घडत होतं आणि आम्हाला यातलं काहीच कळालेलं नाही कधी. खरंच जर मला यातलं थोडं जरी माहिती असतं ना पोरी, माझ्या मुलीची शपथ घेऊन सांगतो, तुला एका क्षणासाठी देखील तिथं ठेवलेलं नसतं. नंदकिशोर मिहिकांचा हात हातात घेत म्हणाला. मिहिका म्हणाली, माहीत आहे मले काका, तुम्ही दोघं होताच म्हणून त्या नरकातून बाहेर पडण्याचं धाडस मी करू शकले. नाहीतर माझ्या सख्या आईने तर केव्हाचीच मेली समजून मला कधी साधं विचारलं सुद्धा नाही. रत्नमाला म्हणाली, तुला यापुढं कोणताच त्रास होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. रत्नमालाने मिहिकाच्या शेजारी बसून तिला मिठी मारली. संध्याकाळी नंदकिशोर आणि मिहिका डॉक्टरकडे जाऊन तिचे रिपोर्ट घेऊन आलेले होते. डॉक्टरांच्या शंकेप्रमाणे तिला इंटरनल रिस होत्या. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार या रिपोर्टवरून तिला डिवोर्स मिळणं मुश्किल नव्हतं. नंदकिशोर आणि मिहिका हॉस्पिटलमधून थेट वकिलांच्या ऑफिसमध्ये गेले. त्यांनी मिहिकाचे सगळे रिपोर्ट्स विलासला दिले. त्या रिपोर्ट सोडून विलासने मिहिकाने सांगितलं सगळे आरोप लिहून एका नोटीस तयार करून कुलकर्णी कुटुंबाला पाठवून दिलेलं होतं. 2 दिवसांनी नंदकिशोर, रत्नमाला, मोनू आणि मिहिका सगळेच नाश्त्यांच्या टेबलवर हसत खेळत नाश्ता करत होते. अचानक दारांवरची बेल वाजली. मी बघते, तुम्ही नाश्ता करा. रत्नमाला दरवाजा उघडण्यासाठी गेलेली होती. दरवाज्यांवर शारदा, साहेबराव आणि मोहित उभे होते. त्यांना बघून रत्नमालाच्या डोक्यात आग झाली. ती रागाने दरवाजा बंद करणार तर मोहितने दरवाजा अडवला. ती काय पद्धत झाली? सोडा दरवाजा आणि निघा इथून. रत्नमाला मोहितला रागात दात ओठ खात म्हणाली. तिच्या आवाजाने नंदकिशोर, मोनू आणि मिहिका लगेच दरवाजांजवळ आले. कुलकर्णी कुटुंबाला बघून नंदकिशोरच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांना इथे बघून मिहिकाला आश्चर्य वाटलं, पण तिला कुठेतरी माहिती होतं की हे लोक तिचा शोध घेत इथे येणारच. साहेबराव म्हणाले, आम्हाला तुमच्यासोबत आणि मिहिकासोबत काही बोलायचं आहे, म्हणून इथे आलेलो आहोत आम्ही. नंदकिशोर तर त्यांचं ऐकून न घेता बाहेर काढणारच होता, पण पाठीमागे उभ्या असलेल्या मिहिकाने लगेच त्यांचा हात धरून त्या तिघांना आत येण्यास सांगितलं.
नंदकिशोरने डोळ्यांनी झोकार दिला. तिघे आत आले आणि सोप्यांवर बसले. रत्नमाला आणि मिहिका दोघी उभ्याच होत्या. नंदकिशोर त्यांच्या समोरच्या सोप्यांवर बसला आणि त्यांच्या बोलण्याची वाट बघू लागलेला होता. आमच्या विरुद्ध तुम्ही जी नोटीस पाठवलेली आहे ना, त्यावर बोलायला आलो आहोत आम्ही. मोहित मिहिकाकडे बघत नंदकिशोरला म्हणाला, काही चुकीचं लिहिलेलं आहे का त्यामध्ये? मिहिका लगेच म्हणाली. सगळे तिच्याकडे बघू लागले. ओहो, 2 दिवसात तुझ्यात माझ्यासमोर तोंड उघडायची ताकद आली तर. मोहित भुया उंच ओठांच्या कडा रुंद करून म्हणालेला होता. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.